नमस्कार पुणेकर, मी बाबा सय्यद पुणेकर. तुमच्या सर्वांचं पुणेकरांचा आवाज म्हणून या ठिकाणी आपल्या या प्रसाद माध्यमाशी मी बोलत आहे. एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो. पुण्यातील घडामोडी आणि महाराष्ट्रातील घडामोडी ह्यामध्ये राजकारण आणि नेत्या मंडळांचं शिशे आणि आपला प्रपंच कसं वाढवायचा, घोटाळे कसे पचवायचे, तर ह्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. एकमेकावर चिखलफेक करणारे 8 दिवसापूर्वी आज एकमेकांना शुभेच्छा देतात. गळ्यात हात घालून एकमेकांना शुभेच्छा देतात. ते दंगेकर आणि ते मुरलीधर मोहोळ शुभेच्छा दिले ना एकमेकाला. दिखावा मॉल फसावा धंदा, किती लोकांच्या डोळ्यामध्ये तुम्ही धूळ फेकणारे. कुठेतरी पुणेकर नागरिकांनी, महाराष्ट्र जनतेने या गोष्टीचा विचार करा पाहिजे. आणि एक गोष्ट सांगतो, सिंचन घोटाळा पचवला दादानी. सिंचन घोटाळा पचवला 70,000 कोटींचा, क्लीन चिट भेटली. देवेंद्र फडणवीस म्हणले होते लग्न करणार नाही, अजिबात नाही. घेतलं ना मांडीवर बसून, कुबडी घेतलीत ना दादाची. पवारांनी 1800 कोटी जमीन, महाराष्ट्रातनी 1800 कोटी जमीन 300 कोटीचा व्यवहार केला. निवडणुका जवळ आल्या म्हणून ते व्यवहार रद्द झाला. मग शेवटी ते भरणं आलंच ना 42 कोटी. 2-4 दिवस चालतील प्रसार माध्यमांमध्ये न्यूज, कुठेतरी हे थंड होणार आहे. त्याच्यामुळं काय, मतदाते मी तुम्हाला आत्ताही सांगतो, जागे व्हा, जागरूक राहा आणि आपल्यातला योग्य, सच्चा आणि तळागाळातला कार्यकर्ता याला संधी द्या. हे कोटीच्या कोटी उठाणे यांनी करोडांनी कमवून बसले हो. यांच्या आहे ना 7 पिढ्या काय 50 पिढ्या बसून घाणीवाला पैसा आहे. गरिबांनी मारायचं, शेतकऱ्यांनी आत्महत्या करायचं आणि ही लोक कोटीच्या कोटी उड्डाणे करून फक्त इलेक्शन आले की पैसे 2-3 कोटी सोडायचे आणि निवडून यायचं आणि जनतेला दाखवायचं. हे असं यांचं काम चाललंय. नागरिकांना तुम्ही सज्ञान आहात, तुम्हाला या गोष्टीची जाणीव असं पाहिजे की हे राजकारणी कुणाचेच नाहीये. त्याच्यामुळं येणाऱ्या पालिका, नगरपालिका, पंचायती निवडणुकीमध्ये योग्य अशा उमेदवाराला संधी द्या. योग्य असा उमेदवार आपल्या भागातून निवडून द्या. ही माझ्या सर्व माता बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिकांना विनंती करतो. येणारा काळ, येणारं भविष्य आपल्या हातात आहे. आत्ताही वेळ आहे. येणाऱ्या विधानसभा, लोकसभेला आत्तापासून जागरूक राहा. आपल्यातला हक्काचा माणूस उभा करा, हेच कळकून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भीम.